वक्फ संशोधन बिलाचे संविधान मार्गाने विरोध करत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे रविवारी परभणीत एक दिवसीय अधिवेशनाला बोर्डचे अध्यक्ष मौलाना खालिद सैफुल्ला रहमान व खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी आदींसमवेत इतर प्रमुखांची असणार उपस्थिती। प्रभाग क्रमांक 3 मधील अंबिकानगर येथे शेरखाने काका ते धबाले काका यांच्या घरापर्यंत रस्ता व नालीच्या 40 लाख रुपये बांधकामाचे भंते धम्मपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसेवक दमोदीप रोडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन। काल रात्री 8 वाजता पावसाच्या हलक्या सरी पडल्या। साडेगाव शिवारातील शेतकऱ्यांनी काही गडबडीत हळदीला झाकण्याची केली तयारी। पहलगाम येथील आतंकवादी घटनेच्या निषेधार्थ मानवतीतील मुस्लिम बांधवांनी आपल्या संतापाचा आणि दुःखाचा शांततामय मार्गाने शुक्रवारच्या नमाज दरम्यान काळ्या फिती लावून केला निषेध। जिल्हाधिकारी कार्यालयात धूळ खात पडलेल्या अँबॅसेडर गाडीची फोटो शेअर करत ॲडव्होकेट अशोक सोनी यांनी उडवली खिल्ली। फोटो होत आहे व्हायरल। मोठा मारुती मंदिर ते उघडा महादेव मंदिर या प्रमुख रस्त्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंत्यांच्या दालनासमोर जोरदार ठिय्या आंदोलन करीत घेतले सामुदायिक भोजन। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज परभणी जिल्हा दौऱ्यावर। सकाळी 9:30 वाजता श्रीक्षेत्र नरसिंह मंदिर पोखर्णी येथे नरसिंहाचे दर्शन घेणार। तदनंतर 10:30 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हास्तरीय विविध विकास कामांचा घेणार आढावा। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात राष्ट्रीय पंचायत राज दिवस करण्यात आला उत्साहात साजरा। सर्वधर्मीय गुरूंच्या हस्ते भीमगीत संगीत रजनी मंचाचे भूमिपूजन। 30 एप्रिलला विष्णू जिनिंग मैदानावर करण्यात आले आयोजन। चुडावा मंडळामध्ये 75% पीक विमा देण्याची शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी। अहमदाबादमधील मोटेरा येथील आसाराम बापू आश्रमला दिलेल्या नोटीस विरोधात श्री योग वेदांत सेवा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन।